सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. राज्य शासनाच्या विधेयकाविरोधात आझाद मैदानावर कोळी समाजाचे एक दिवसीय निषेध धरणे आंदोलन. समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या वतीने राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या कथित अन्यायकारक विधेयकाच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील विविध कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. संबंधित विधेयकामुळे समाजाच्या हक्कावर आणि हितांवर परिणाम होणार असल्याचा आरोप करत हे विधेयक मागे घ्यावे अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या आयोजनासाठी श्रीमती गीतांजली ताई कोळी आणि श्रीमती उषाताई कोळी यांनी आवश्यक परवानगीसाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर मुंबई पोलीस प्रशासनाने तात्काळ परवानगी दिली. याबद्दल आयोजकांनी आझाद मैदान पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. आंदोलनादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावे सविस्तर व अभ्यासपूर्ण निवेदन सादर करण्यात येणार असून राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेऊन समाजाच्या मागण्या मांडण्याची विनंतीही करण्यात आली आहे. समाजाच्या न्याय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विधेयकाचा पुनर्विचार करावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. उद्याच्या या आंदोलनाकडे राज्यभरातील कोळी समाजाचे तसेच राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून आंदोलनातून शासनाला समाजाच्या भावना आणि मागण्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.